सर्वांच्या क्षमाभारत प्रार्थना करतो. सुरू करूयात. श्री गुरुध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा, श्री गुरु विठ्ठल भावे वंदा, दाखविते निज परमानंदा. चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वार्पणम, श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधु जीवनम, आनंदाम बुद्धिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृतस्वादनम, सर्वात्मस्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. आज आपण वारीच्या वाटेवर या फेसबुक पेजद्वारे शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या अत्यंत विस्तृत असणाऱ्या ग्रंथसंपदेपैकी एक 42 ओव्यांचा असणारा ग्रंथ चिरंजीवपद या ग्रंथाबद्दल थोडं चिंतन करण्यासाठी, थोडा संवाद करण्यासाठी, थोडा प्रकाश टाकण्यासाठी आज आपण या पेजवर उपस्थित आहोत. फार मोठी गमतीची गोष्ट आहे की ज्या वेळेला आपल्या या पेजचे संयोजक, फेसबुक पेजचे या संयोजक, ज्या वेळेला त्यांचा मला फोन आला, त्यावेळेला फोन आल्यानंतर त्यांनी शब्द फार गोड वापरला आणि तो शब्द विषयाशी फार संबंधित आहे. विषयाशी फार संबंधित तो शब्द कसा, मला या पेजचे संयोजक असं म्हणाले की महाराज वारीच्या वाटेवरून बोलतोय आणि आपल्याला एक विषय बोलायचा आहे, आणि माझा जो बोलण्याचा विषय जो आहे तो म्हणजे चिरंजीव पद. आता चिरंजीव पद प्राप्त करण्यासाठी आपल्याला वारीच्या वाटेवरून वाटचाल करायची आहे असं मी म्हणेल. की जे पद शाश्वत आहे, नित्य आहे, असं जे चिरंजीव पद आहे ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला वारीच्या वाटेवरून, भगवंताच्या भक्तीच्या वाटेवरून आपल्याला वाटचाल करायची असं मी म्हणेन. म्हणून चिरंजीव पद हा विषय जो नाथ महाराजांचा आहे. आता नाथ महाराजांच्या वाङ्मयाचा आपण विचार जर केला तर वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्ती वाङ्मय जर कोणी लिहिलं असेल तर ते शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांनी. नाथ महाराजांचा एकंदरीत आपण सर्व वाङ्मयाचा लेखाजोखा जर घेतला तर भावार्थ रामायण, एकनाथी भागवत हे प्रमुख ग्रंथ. याशिवायही अनेक ग्रंथांचा, हस्तमालकासारखे ग्रंथ, अनेक ग्रंथ नाथ महाराजांनी लिहिले, रुक्मिणी स्वयंवरासारखा ग्रंथ, अनेक ग्रंथ नाथ महाराजांनी हे लिहिले. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायावर नाथ महाराजांचे उपकार आहेत. नाथ महाराजांचा एकंदरीत चरित्राचा आपण विचार केला म्हणजे मला ज्यावेळेला ज्यावेळेला विनंती पेजच्या संयोजकांनी केली त्यावेळेला चिरंजीव पद हा विषय का निवडावा वाटला, किंवा चिरंजीव पदच आता का, याचं उत्तर मला थोडं द्यायचं आहे. मी नंतर चिरंजीव पदाकडे प्रवर्तित होईल. चिरंजीव पद का, चिरंजीव पद या काळामध्ये किंवा या काळामध्ये का, त्याची 2 कारण आहेत. एक आपण जर पाहिलं तर नाथ महाराजांचं चरित्र जे आहे ते विलक्षण आहे. सगळ्याच संतांचं चरित्र वास्तविक पाहता फार विलक्षण आहे. सगळ्याच संतांचं चरित्र, त्यांचं वाङ्मय अतिशय विलक्षण स्वरूपाचे आहे. आपण ज्ञात आहोत, आपण वारकरी सांप्रदायिक लोक आहोत, हे सांगायची गरज नाही आहे. पण त्यातल्या त्यात नाथ महाराजांचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर नाथ महाराज आपल्या फार जवळ जातात. आपल्या आयुष्याच्या फार जवळ जाणारे संत म्हणजे नाथ महाराज आहेत. याचं कारण का? याचं पहिलं कारण असं की नाथ महाराज उत्तम प्रपंच जर कोणी केला असेल तर तो नाथ महाराजांनी केलाय. उत्तम प्रपंच जर कोणी केला असेल तर तो नाथ महाराजांनी केलाय, आणि उत्तम असा परमार्थ जर कोणी केला असेल तो नाथ महाराजांनी केलाय. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती, ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. नाथ महाराजांचा अभंग. प्रपंचामध्ये जगत असताना ज्याप्रमाणे एखादा पक्षी दाणे खाण्यासाठी अंगणामध्ये उतरतो आणि उतरल्यानंतर ते दाणे खाऊन झाला की तो परत जातो, तो थांबत नाही, बद्ध राहत नाही, त्याप्रमाणे नाथ महाराजांचा प्रपंच किंवा नाथ महाराजांनी जो प्रपंच ही संज्ञा जी नाथ महाराजांची आहे, किंवा नाथ महाराज जो प्रपंच जगले, जो प्रपंच नाथ महाराजांनी केला, संसार नाथ महाराजांनी केला, तो या स्वरूपाचा सगळा केलेला आहे. आपल्याला या काळामध्ये जगत असताना, कलियुगामध्ये जगत असताना आपण जर म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायात ज्याप्रमाणे वर्णन केलंय की आपण योगी म्हणून राहू शकत नाही. म्हणजे आपला सुरुवातीला मी सांगतो, थोडं व्यावहारिक अर्थाने बोलतो की आपण जर
6व्या अध्यायामध्ये म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीमधल्या, आपण जर योगी म्हणून जर राहायचं म्हणतं तर फार जे योगाची या वाटा निघाले का सुपटा, त्या दुःखाचा शेलवंटा भागा आला. योग साधना उत्तमच आहे, साधन उत्तमच आहे, पण आजच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर योगाचं साधन आपण करू शकत नाही. योगाचं साधन आपण करू शकत नाही. आपण जंगलामध्ये जाऊन माऊलींनी ज्याप्रमाणे वर्णन केले की एखादं जंगल पाहावं, त्या जंगलामध्ये जाऊन एका आसनावर बसावं आणि तिथं तपश्चर्या करावी, योगादी साधनं करावी, इत्यादी सगळं जी साधनं सांगितली आहेत ती साधनं सुद्धा उत्तमच आहेत. पण आजच्या या कलियुगामध्ये आपण ती साधनं करू शकत नाही. म्हणून भक्तीचं साधन आपण करू शकतो, आणि ते कशासारखं, कुणासारखं आपण ते करू शकतो याचं जर तुम्ही मला विचाराल तर नाथ महाराजांसारखं आपण करू शकतो. तिरस्कृत विद्या व्यवहाराणाम 13व्या अध्यायामध्ये शंकराचार्यांनी शांकर भाष्य, गीतेच्या शांकर भाष्यामध्ये तिरस्कृत विद्या व्यवहाराणाम असं म्हटलेलं आहे की सगळे विद्या व्यवहार जे आहेत त्या सगळ्यांचा त्याग करून, त्याग न करता कर्माधिक जे आहेत त्या कर्मांचा स्वतःवर लेश न लागता परमार्थामध्ये राहणं, संसारामध्ये राहणं, ही जी भूमिका आहे ती नाथ महाराजांची आहे असं मला वाटतं. त्यामुळे नाथ महाराजांचं वाङ्मय जे ते आपल्या जवळचं आहे, आपल्या सगळ्या संतांचं वाङ्मय आपल्या जवळचं आहे, पण आपण आपल्या जीवनाची वास्तविक पाहता सगळ्याच संतांचं हे आहे, पण मी थोडंसं नाथ महाराजांच्या संबंधाने मला प्रकाश करायचा असल्यामुळे मी त्यांच्या संदर्भात बोलतोय की नाथ महाराजांचा आपण जर पाहिलं तर नाथ महाराजांचा हा जो विचार आहे की संसारामध्ये जगत असताना परमार्थाची जोड कशी असावी, कशा प्रकाराने उत्तम परमार्थ करावा, उत्तम संसार, हे दोन्ही हे जे समांतर या ज्या रेषा आहेत त्या रेषा अतिशय व्यवस्थितरित्या कशा व्यवस्थित करता येतील, हा विचार जर कोणी दिला असेल तर नाथ महाराजांनी दिलाय. म्हणून नाथ महाराजांच्या वाङ्मयापैकी असणारा चिरंजीव पद हा विषय आजच्या बोलण्यासाठी घेतलाय. चिरंजीव पदच का, हा एक प्रश्न पडू शकतो, म्हणजे पडलाच पाहिजे. आपण विवेकी आहोत, विवेकी विचाराने आपण हा विचार केलाच पाहिजे. चिरंजीव पदच का, कारण चिरंजीव पदाचा प्रतिपाद्य आपण विषय जर पाहिला, एक एक विषय आपण चिंतन करणारच आहोत. आपल्याला सुदैवाने भरपूर वेळ आहे. आपण पुढचे काही दिवस आपण या विषयावर चिंतन करणारच आहोत. पण हा विषय जो आहे चिरंजीव पद, हा विषय आजच्या काळात उपयोगी कसा, असं जर मला कोणी म्हणेल तर चिरंजीव पद आजच्या काळामध्ये उपयोगी आहे. आज चिरंजीव पद फार उपयोगी आहे, कारण त्या शास्त्रामध्ये 4 प्रकार सांगितले. 4 प्रकार माणसाचे: जिज्ञासू, विषयी, पामर आणि मुक्त. जिज्ञासू, विषयी, पामर आणि मुक्त असे 4 प्रकार शास्त्रामध्ये सांगितले. आता जिज्ञासू म्हणजे काय, विषयी म्हणजे काय, ह्या सगळ्या संज्ञा ज्या आहेत त्या आपण सगळेजण जाणतो आपण व्यवस्थितरित्या जाणतो, हे सांगायची काही गरज नाहीये मला असं वाटतं. पण विषय जो आहे, संसारामध्ये आसक्त असणारा हा जो विषय आहे, या विषयाच्या भूमिकेमध्ये किंवा पामराच्या भूमिकेमध्ये आज आपण आहोत. आणि या पामराच्या भूमिकेमधून आपण या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण काय करतोय, आपण तर आपण आपल्या चित्ताला विवेकाची झालर लावावी, विवेक आपल्या चित्ताला स्पर्श करावा, यासाठी आपण प्रयत्न करतोय. विवेकी आचरणशील आपण करतोय, संत वाङ्मयाचा आश्रय आपण घेतोय. मला असं वाटतं की आपण विषयी किंवा पामर या अवस्थेकडनं आपण जिज्ञासू या अवस्थेकडं वाटचाल करतोय. मग या जिज्ञासू या अवस्थेमध्ये आल्यानंतर आम्हाला कशा प्रकारे वाटचाल करावी लागणार आहे, याचं जे मार्गदर्शन आहे, मुमुक्षू या अवस्थेमध्ये आल्यानंतर आम्हाला कोणत्या प्रकाराने आमची वाटचाल करावी लागणार आहे, याचं मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. तो ग्रंथ म्हणजे चिरंजीव पद नावाचा ग्रंथ आहे. चिरंजीव पदामध्ये काय सांगितलंय की एखादा मुमुक्षू, तीव्र मुमुक्षू, की ज्याच्या अंतःकरणामध्ये मोक्षाची, ज्याच्या अंतःकरणामध्ये परमपदाच्या प्राप्तीशी अत्यंत इच्छा आहे, अशा साधकाने, अशा मुमुक्षूनी, अशा जिज्ञासूनी काय करावं, या सगळ्या असणाऱ्या विषयाचं चिंतन चिरंजीव पदामध्ये केलेलं नाथ महाराजांनी 42 ओव्यांमध्ये. तर या सगळ्या ओव्यांचं नाथ महाराजांनी चिंतन केल्यामुळं आपल्यासाठी हा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ फार महत्वाचा आहे. म्हणून या विषयाचं चिंतन आपल्याला पुढचे काही दिवस करायचं.
आता चिरंजीव पद म्हणजे काय? चिरंजीव या विषयाचा विचार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा माझ्या समोर जर काही आला असेल तर आपल्या सगळ्यांच्या समोर ते येईल की चिरंजीव पद या शब्दाचा अर्थ करत असताना या शब्दामध्ये चिरम, जीव आणि पद असे 3 शब्द आहेत. चिरम, जीव आणि पद असे 3 शब्द आहेत. यामधल्या पहिल्या शब्दाचा आपण जर विचार केला, मला शब्दाचा विचार थोडा करायचा, चिरम या शब्दाचा विचार थोडा मला करायचा आहे. चिरम या शब्दाचा विचार करत असताना अमरकोशकारांनी दीर्घकाल हा चिरम म्हणजे काय तर दीर्घकाल असं जे टिकतं ते म्हणजे चिरम. किंवा अनेक शास्त्रकारांनी असा विचार केला की शाश्वत जे असतं ते म्हणजे चिरम, अनंत काळ टिकणारं जे असतं ते म्हणजे चिरम, असा शास्त्रकार विचार करतात. अनेक शास्त्रकार, अनेक संस्कृत शब्दकोशांनी असा विचार केलेला आहे. आता शाश्वत असं जे आहे, शाश्वत, चिरम, जीव, पद, शाश्वत असं जगण्यासाठी शाश्वत असं जे कुठलं पद आहे ते पद म्हणजे चिरंजीव पद. अनंत काळ टिकणारं, शाश्वत काळ असं टिकणारं जर कोणतं पद, कोणतं स्थान जर असेल तर ते चिरंजीव पद आहे. म्हणून नाथ महाराजांना शाश्वत असं स्थान असं या ठिकाणी अपेक्षित आहे. मग हे चिरंजीव पद जे सांगितलंय, शाश्वत असं स्थान जे सांगितलंय, ते प्रत्येक शास्त्रकारांनी फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे, फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. काही शास्त्रकारांचे विचार मला आज मांडायचे आहेत, आवर्जून मांडायचे आहेत. आपल्या असो तो विषय वेगळा आहे की आपल्या सिद्धांताच्या ते जवळचे आहेत नाही आहेत याबद्दल मला सध्या यामध्ये मला पडायचं नाही आहे. पण प्रत्येकाने हे चिरंजीव पद जे आहे, प्रत्येकाने शाश्वत असं कुठलं तरी एखादं पद प्राप्त करायचंय, हाच प्रत्येक आचार्यांचा किंवा प्रत्येक विचारवंतांचा एक आग्रह राहिलेला आहे. मग हे चिरंजीव पद, हे शाश्वत पद किंवा हे आढळ असणारं पद प्रत्येक साधकांनी, प्रत्येक शास्त्रकारांनी कसं मांडलंय याचा विचार जर केला आपण तर काही शास्त्रकारांची मतं मी आपल्यासमोर आज मांडणार आहे. यामध्ये मध्वाचार्य नावाचे एक आचार्य आहेत. मध्वाचार्य भक्तीचा प्रसार करणारे द्वैतवादी म्हणून जे आहेत ते मध्वाचार्य आहेत. या मध्वाचार्यांनी हे जे आढळ पद आहे, हे जे मोक्षपद जे आहे, याला मोक्षपद आपण असं म्हणू शकतो, म्हणूयात आपण. हे मोक्षपद जे आहे ते मोक्षपद मांडत असताना मध्वाचार्यांनी याची काही साधनं मांडले. या मोक्षपदाला किंवा आढळ पदाला जाण्यासाठी कोणती कोणती साधनं आहेत मध्वाचार्य सांगतात की अर्चनादी, अंकनादी, पादसेवनादी या सगळ्या ज्या सेवा आहेत, या सेवांच्या माध्यमातून तो परमात्मा जो आहे की जो परमात्मा, कृष्ण परमात्मा, विष्णू परमात्मा जो आहे त्या विष्णू परमात्म्याचं, तो परमात्मा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे ज्ञान करून घेणं. बघा हे इथं विलक्षण आहे. हा एक अद्वैत्यामधल्या द्वैत्यांमधला फरक काय आहे की द्वैती सुद्धा ज्ञान मानतातच. द्वैत्यांना सुद्धा ज्ञान होण्याची प्रक्रिया जी ती प्रक्रिया द्वैत्यांनी सुद्धा मानलेलीच आहे. पण द्वैती असं म्हणतात, द्वैती तत्वज्ञान असं म्हणतं की तो परमात्मा माझ्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे आणि त्याचं आणि माझं कधीही एकत्व होऊ शकत नाही, अशा प्रकारचं ज्ञान होणं म्हणजे ज्ञान होणं. तो मुद्दा आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही, जाताना विषय आठवला म्हणून सांगितलं. तर अशा प्रकारचं ज्ञान झाल्यानंतर देहपात होतो. देहपात झाल्यानंतर ज्या वेळेला परलोकामध्ये, देवलोकामध्ये जातो, देवलोकामध्ये आपण ज्या वेळेला गेलो आणि देवलोकामध्ये गेल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या कर्मांची अवस्था आहे, ज्याप्रमाणे मृत्यू लोकामध्ये असताना आपण अनेक जी कर्म केली, या युगामध्ये असताना आपण जी अनेक कर्म केली, त्या कर्मानुरूप आपल्याला भगवंताचा पार्षद होण्याचा जी संधी आहे ती मिळते. आणि ही संधी मिळणं आपल्या कर्मानुसार ती वेगवेगळ्या पद्धतीने मिळते. त्याचे अनेक प्रकार द्वैताचार्यांनी केलेले आहेत, त्यामध्ये सध्या आपल्याला पडायचं नाही. तर या वर गेल्यानंतर, या परलोकाला, देवलोकाला गेल्यानंतर ही जी स्थिती प्राप्त होते, जी पार्षदाची स्थिती प्राप्त होते, ती स्थिती प्राप्त होणं म्हणजे मोक्ष प्राप्त होणं किंवा म्हणजे आढळ पद प्राप्त होणं, असं मध्वाचार्यांनी विचार मांडलेले आहेत. चला, चिरंजीव पद झालं मध्वाचार्यांच्या मतानुसार. आता रामानुजाचार्य नावाचे एक आचार्य आहेत, विशिष्टाद्वैताचार्य रामानुजाचार्य. रामानुजाचार्य असं म्हणतात की आढळपद म्हणजे काय किंवा मोक्षपद म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, आढळपद म्हणजे काय, शाश्वत असं पद म्हणजे काय, चिरंजीव पद म्हणजे काय, असा प्रश्न जर तुम्ही रामानुजाचार्यांना विचाराल तर रामानुजाचार्य असं म्हणतात की शरणागती या साधनाने भगवंताची नित्य कैंकर्य प्राप्ती शरणागती तुम्ही करा. आणि शरणागती केल्यानंतर
आयुष्यभर तुम्ही भगवंताची शरणागती करा. आयुष्यभर तुम्ही ही शरणागती केल्यानंतर तुम्हाला काय होईल, तर तुम्हाला नित्य कैंकर्य भगवंताचं प्राप्त होईल. आणि ज्यावेळेला देवलोकाला तुम्ही जाल, त्यावेळेला तुम्ही जाल, त्यावेळेला तिथे सुद्धा नित्य कैंकर्य म्हणून भगवंताचं राहणं, हे नित्य कैंकर्य म्हणून राहणं हाच विशिष्टाद्वैताचार्यांचा मोक्ष आहे. विशिष्टाद्वैताचार्यांचा हाच मोक्ष आहे. चला, आता पुढचे जे आचार्य आहेत त्यामध्ये वल्लभाचार्य, थोड्याच मी 3-4 शास्त्रकारांचा विचार पाहणार आहे आणि मी पुढे माझ्या विषयाकडे जाणार आहे. बराच विषय अजून राहिलाय आणि वेळ सुद्धा बराच झालाय. तर मग ही जी अवस्था आहे, आता पुढचे आचार्य जे आहेत ते वल्लभाचार्यांनी ही चिरंजीवपद प्राप्तीची अवस्था किंवा चिरंजीवपद म्हणजे काय, हे काय मांडले, याचा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. तर वल्लभाचार्य असं म्हणतात की हे चिरंजीव पद प्राप्त करण्यासाठी, हे चिरंजीव पद मिळवण्यासाठी एक साधन आहे. ते कोणतं साधन आहे, तर महात्मज्ञानपूर्वस्तु सुदृढ सर्वतोधिक स्नेहो भक्तिरिती प्रोक्त मुक्तिर्न च अन्यथा. वल्लभाचार्यांनी सांगितलंय, वल्लभाचार्य असं म्हणतात की स्नेहो भक्तिरिती प्रोक्त मुक्तिर्न च अन्यथा. भक्ती मुक्तीसाठी किंवा मोक्षासाठी किंवा आढळपद प्राप्तीसाठी तर काय साधन आहे, काय तुम्हाला साधन करावं लागणार आहे, तर साधन वल्लभाचार्य सांगतात की स्नेहो भक्तिरिती प्रोक्त. स्नेहरूपी भक्ती करणं, भगवंताच्या चरणापती प्रीती वाढवणं आणि या प्रीतीमधून भगवंताची नित्य असणारी मुक्ती किंवा नित्य असणारा मोक्ष प्राप्त करून घेणं, आढळपद प्राप्त करून घेणं, अशा प्रकारचा सिद्धांत वल्लभाचार्य म्हणतात. आता हे सगळे आचार्य झाले, पण वारकरी संप्रदायाचा आपण विचार केला किंवा वारकरी वास्तविक पाहता किंवा प्रमुख आपण आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की वारकरी संप्रदायाचा सिद्धांत हा शंकराचार्यांच्या जवळ जाणार आहे. किंवा आपण वारकरी संप्रदाय, आपण अद्वैती आहोत. तर शंकराचार्य काय सांगतात या मोक्षाबद्दल किंवा या आढळपदाबद्दल शंकराचार्य काय सांगतात, हे थोडंसं विचार मी मांडणार आहे. शंकराचार्य असं म्हणतात की हे आढळ पद, हे शाश्वत असं पद, हे मोक्षाचं पद प्राप्त करण्यासाठी शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये काही कारिका घातल्यात, काही श्लोक विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य घालतात. शंकराचार्य म्हणतात, ब्रह्म अभिन्नत्व विज्ञानम भवमोक्षस्य कारणम येना अद्वितीयम आनंदम ब्रह्म संपद्यते बुधैहि. शंकराचार्य म्हणतात की ब्रह्म अभिन्नत्व ज्ञानम भवमोक्षस्य कारणम. शंकराचार्य म्हणतात की ब्रह्म अभिन्नत्व, ब्रह्म आणि मी एकच आहे, आम्ही दोघे अभिन्न नाही. परमात्मा आणि ब्रह्मतत्व हे मी आणि तो काही भिन्न नाहीये, तो एकच आहे. ब्रह्मात्व अभिन्नत्व ज्ञानम भवमोक्षस्य कारणम. ब्रह्म आणि मी अभिन्न आहे, आम्ही एक आहोत, आमच्यामध्ये भेद नाही, अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होणं म्हणजे मोक्ष किंवा म्हणजे भवमोक्षस्य कारण. भवरूपी या संसारामधून तरुण जाण्यासाठी जो मोक्ष सांगितलाय, जे आढळपद सांगितलंय, त्यासाठी साधन काय तर साधन एकच आहे. त्यासाठी कारण काय तर एकच आहे, ब्रह्म अभिन्नत्व विज्ञानम. ब्रह्मपद आणि मी, परमात्मा आणि मी एक स्वरूपच आहे, अशा प्रकारचं ज्ञान होणं म्हणजे मोक्ष होणं, असे शंकराचार्य म्हणतात. आता मोक्षाचं स्वरूप काय सांगतात शंकराचार्य, तर हे आपण बघूयात. पुढच्याच कारिकेमध्ये विचार मांडत असताना आचार्यांनी सांगितलंय की ब्रह्मभूतस्तु संस्कृते विद्वान न वर्तते पुनः विज्ञातव्यमतः सम्यक ब्रह्म अभिन्नत्व आत्मनः. आचार्य असं सांगतात की ब्रह्मभूतस्तु संस्कृते विद्वान न वर्तते पुनः. आचार्यांनी या मोक्षाचं स्वरूप सांगत असताना फार गोड सांगितलंय. आचार्यांनी फार गोड सांगितले. आचार्य काय म्हणतात की ज्या वेळेला हा मोक्ष काय आमच्या मतानुसार, हे आढळ पद आमच्या मतानुसार हे शाश्वत असं पद काय आहे, तर आचार्य म्हणतात की ब्रह्मभूतस्तु संस्कृत्यै विद्वान न वर्तते पुनः. आचार्य म्हणतात की ब्रह्मभूत, तुम्ही ब्रह्म झालात, परब्रह्माचं आणि तुमचं एकत्व तुम्ही मानलं, आणि एकत्व मानल्यानंतर काय होईल की विद्वान न वर्तते पुनः, तुम्ही या संसारामध्ये परत येणं संभवणार नाही. अशा प्रकारचा विचार आचार्यांनी या चिरंजीव पदाबद्दल किंवा शाश्वत पदाबद्दल, या मोक्ष पदाबद्दल मानलाय. आता आचार्यांनी, आता याबद्दल थोडा मला अजून प्रकाश टाकायचा आहे, कारण बोलणं इथे क्रमप्राप्त ठरेल.
आचार्यांनी या अढळपदाच्या प्राप्तीसाठी किंवा या मोक्षाच्या प्राप्तीसाठी, या चिरंजीव पदाच्या प्राप्तीसाठी अनेक साधनं सांगितली, अनेक साधनं सांगितले. त्यामध्ये भक्तीचा सुद्धा विचार केलेला आहे. भक्तीचा सुद्धा विचार आचार्य करतात. आता अद्वैती आणि भक्ती हे थोडंसं, महाराज तुम्ही असं म्हणाल की महाराज थोडंसं हे बाजूला जात नाही का? तर नाही जात. अनेक आचार्यांचं सकल वाङ्मय आपण जर अभ्यासलं तर या वाङ्मयामध्ये आचार्यांनी भक्तीचा स्वीकार केलेला आहे. भक्तीचा स्वीकार केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा विवेक चूडामणीमधली आपल्याला कारिका सर्वांना ज्ञातच आहे. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य भिदीयते. मोक्ष कारण सामग्र्याम, मोक्षासाठी सामग्री, मोक्षासाठी साधनभूत काय असेल तर ती भक्ती आहे, आचार्य म्हणतात. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य भिदीयते. आणि स्वस्वरूपाचं अनुसंधान होणं, तो परमात्मा मीच आहे. गंमत आहे बरं का, तो परमात्मा मीच आहे. स्वस्वरूपाचं, माझ्यातल्या असणाऱ्या परमात्म्याचं अनुसंधान होणं, त्याचं ज्ञान होणं म्हणजेच ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीची भक्ती आहे, असं आचार्य सांगतात. आता अजून आपण बाकीचे प्रकरण ग्रंथ किंवा श्लोक संग्रह आपण जर आचार्यांचा पाहिला तर त्यामध्ये अनेक प्रकारांनी या भक्तीचं वर्णन येतं बरं का. त्यामध्ये षटपदी स्तोत्र नावाचं एक स्तोत्र आहे, फार गोड स्तोत्र आहे, मला अत्यंत आवडणारं हे स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये आचार्यांनी या भक्तीबद्दल, मोक्षाला साधनभूत असणाऱ्या भक्तीबद्दल चिंतन केलेलं आहे. आचार्य म्हणतात की सत्यपि भेदाबकमे नाथ तवाहम न मामकी नस्त्वम सामुद्रो हि तरंगः क्वचन सामुद्रो न तारंगः. आचार्य म्हणतात की सत्यपि भेदा अपगमे, आचार्य असं सांगतात की मला जरी माहिती असलं की भेदाचा अपगम झालाय, भेद नष्ट झालाय, हे जरी मला माहिती असलं तरी सुद्धा तवाहम न मामकी नसतो, मी तुझा आहे. आचार्य पुढे काय सांगतात की भेदाचा नाश जरी झाला, मी आणि तू एकत्र आहोत, अहम ब्रह्मास्मी, हे जरी मला कळालं तरी सुद्धा, हा भेद जरी गेला, हा भेद जरी नाश झाला तरी सुद्धा नाथ तवाहम, मी तुझा आहे हे मात्र खरं आहे. न मामकी नसतो, मी तुझा आहे हे मात्र खरं आहे, पण मी तुझा आहे मात्र खरं आहे, पण माझा तू नाहीयेस. बघा, म्हणजे न मामकी नसत्वम नाथ तवाहम, मी तुझा, सर्वथैव मी तुझा, अशा प्रकारचा विचार शंकराचार्यांनी मांडलाय. किंवा या श्लोकाची सुरुवात करत असताना अविनयमपनय विष्णू दमय मनश्चमय विषयमगतृष्णाम भूतदयाम विस्तारय तारय संसार सागरतः, असं आचार्य म्हणतात. शंकराचार्याने सुद्धा आपल्या साधन सामुग्रीमध्ये, आपल्या मोक्षाच्या, आपल्या आढळपदाच्या साधन सामुग्रीमध्ये सुद्धा या असणाऱ्या भक्तीचा स्वीकार केलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ही भक्ती जी आहे, ही भक्ती या मोक्षासाठी साधनभूत अशा प्रकारची आहे, अशा प्रकारचं चिंतन आपल्याला करता येऊ शकतं. आता हे झालं आचार्यांपर्यंत, पण आचार्यांचा मागोवा घेणारे, शंकराचार्यांचा मागोवा घेणारे माऊली ज्ञानोबा आहेत. भाष्याकारा ते वाट पसुतू, अशा प्रकाराने वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी केलंय. भाष्यकारा ते वाट पसुतू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग माऊलींना अपेक्षित असणारं आढळपद कोणतं आहे? मला टप्प्याटप्प्याने थोडं जायचंय. बघा, आतापर्यंत आपण काय केलं तर आतापर्यंत आपण विविध आचार्यांची मतं पाहिली. त्याच्यामध्ये मध्वाचार्यांचं पहिलं मत आपण पाहिलं, त्याच्यामध्ये आपण रामानुजांचं मत पाहिलं, त्याच्यामध्ये आपण त्यानंतर वल्लभाचार्यांचं मत पाहिलं, आणि त्यानंतर आपण शंकराचार्यांचं मत. आतापर्यंत या भवमोक्षासाठी किंवा या चिरंजीव पद प्राप्तीसाठी साधन कोणतं आहे किंवा या चिरंजीव पदाचं स्वरूप काय, हे सगळ्या या 4 आचार्यांच्या मतानुसार काय आहे हे आपण पाहिलं. पण आता भाष्याकारात ते वाट पुसुतू म्हणणारे माऊली ज्ञानोबाराय, या माऊली ज्ञानोबारायांच्या मताने मोक्ष काय आहे किंवा चिरंजीव पद काय आहे, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आपण वारकरी साधक आहोत. वारकरी संप्रदायाच्या सिद्धांतानुसार हे जे चिरंजीव पद आहे, हे चिरंजीव पद कोणतं आहे की जिथं गेल्यानंतर शाश्वत असं काहीतरी आम्हाला प्राप्त होणार आहे, हे पद कोणतं आहे, याचा आम्ही विचार केला पाहिजे. तर याचं उत्तर फार सुंदर आहे, फार गोड आहे. भाष्यकारा ते वाट पुसतो म्हणत असताना माऊली ज्ञानोबाराय सुद्धा शंकराचार्यांना अपेक्षित असणारा जी मोक्ष संकल्पना आहे, शंकराचार्यांना अपेक्षित असणारी जी चिरंजीव पदाची संकल्पना आहे, तीच चिरंजीव पदाची संकल्पना माऊली ज्ञानोबाराय सुद्धा मान्य करतात बरं का. माऊली ज्ञानोबाराय सुद्धा ही संकल्पना मान्य करतात. पण
आपल्या वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे ब्रह्म परब्रह्म परमात्मा आणि मी एकत्र आहे हे आम्हाला कळालं, पण हे कळाल्यानंतर सुद्धा तिथं थांबायचं नाही. ते चिरंजीव पद आपलं नाहीये, लक्षात घ्या. ते आपलं चिरंजीव पद नाही. मग आपलं चिरंजीव पद कोणतं आहे? आपलं चिरंजीव पद कोणतं आहे याचं उत्तर करत असताना या माऊलींनीच एक सुंदर ओळी घातली आहे. ती कोणती ओळी आहे तर, दया भक्तीची येतुली प्राप्ती, ते कैवल्या ते परवते सर म्हणती, जयाची या लिले माझी नीती जियाले दिसे. माऊली म्हणतात की काय म्हणतात की जया भक्तीची येतुली प्राप्ती, आमच्यासाठी चिरंजीव पद काय आहे, आमच्यासाठी आढळपद असणारं काय तर आमच्यासाठी आढळपद असणारं काय तर, जया भक्तीची येतुली प्राप्ती, ते कैवल्या ते परवते सर म्हणती. आमच्यासाठी कैवल्य हे चिरंजीव पद नाहीये, मोक्ष किंवा मुक्ती हे चिरंजीव पद आमच्यासाठी नाहीये, हे आढळपद आमच्यासाठी नाहीये. तर आमच्यासाठी आढळपद काय आहे तर आमच्यासाठी आढळपद म्हणजे भक्तीची येतुली प्राप्ती, भक्तीची प्राप्ती होणं, ज्ञानोत्तर भक्तीची प्राप्ती होणं. आणि ज्ञान झाल्यानंतर जाणवणी नेणं ते करी माझे मन, ऐसी प्रेम खुण देऊन या भूमिकेमध्ये अवतरित होणं. अद्वैतम भावितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. अद्वैतासाठी, अद्वैताच्या भक्तीच्या सुखासाठी भक्त्यर्थम भावितम द्वैतम, खूप क्षमा करा, भक्त्यर्थम भावितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम माऊलींनी म्हटलंय की भक्तीसाठी म्हणजे भावित असणारं द्वैत आहे. ते द्वैत काय ते सुंदर, अद्वैतापेक्षाही सुंदर आहे. माऊलींनी सांगितलंय की मोक्षापेक्षाही, त्या अवस्थेपेक्षाही, मुक्त अवस्थेपेक्षा सुद्धा काय सुंदर आहे म्हणतात माऊली तर, भक्त्यर्थम भावितम द्वैतम. भक्तीसाठी जे भावित असणारं, कल्पित असणारं जे द्वैत आहे, ते द्वैत आम्हाला प्राप्त झालं की आमचं साध्य प्राप्ती होणार आहे किंवा आम्हाला चिरंजीव पदाची प्राप्ती होणार आहे. म्हणजे माऊलींना अपेक्षित असणारं चिरंजीव पद काय आहे हे मी फार धाडसाने बोलतोय, आज धाडसाने बोलतोय. माऊलींना अपेक्षित असणारं चिरंजीव पद मोक्ष नाहीये, मोक्षाचा निषेध नाहीये कुठंच, हेही मान्य करा. हे लक्षात घ्या की माऊलींनी अद्वैताच्या मार्गाने जात असताना मोक्षाचा सुद्धा विचार जो आहे तो कुठेही अमान्य केला नाहीये. मोक्षाचा सुद्धा विचार मान्यच केलाय, पण तिथं पोचल्यानंतर सुद्धा कल्पित भक्ती जी आहे ते भक्ती सुखासाठी कल्पित द्वैत जे आहे त्या द्वैताचा स्वीकार करून ती जी भक्ती आहे ती भक्ती म्हणजे शाश्वत अशी भक्ती आहे. आणि शाश्वत ही भक्ती असल्यामुळं ते चिरंजीव पद जे ते चिरंजीव पद आपलंय. आपल्यासाठी कोणतं चिरंजीव पद आपल्याला पाहिजे? चिरंजीव पद वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनुसार किंवा माऊलींच्या म्हणण्यानुसार चिरंजीव पद कोणतं आहे हा विचार जर कराल, हा विचार जर आपण केला तर आपल्यासाठी चिरंजीव पद हेच आहे की भक्तीची प्राप्ती होणं, ज्ञानोत्तर ज्ञान प्राप्त होऊन तिथून पुढे भक्तीची प्राप्ती होणं, हे जे आहे ते चिरंजीव पद आपल्यासाठी आहे. आपल्या संप्रदायासाठी चिरंजीव पद हे या भक्तीची प्राप्ती होणं म्हणजे चिरंजीव पद आहे. आता नाथ महाराजांनी सुद्धा आता ज्ञानियाचा एका असं उक्ती आहेच आहे. आता मग नाथ महाराजांना कोणतं चिरंजीव पदाची अपेक्षा आहे? नाथ महाराजांनी ही जी 42 ओव्या ज्या सांगितल्यात, या 42 ओव्यांमधून कोणत्या चिरंजीव पदाच्या प्राप्तीचा मार्ग आम्हाला सांगितलाय आणि कोणत्या साधनांनी सांगितला हे आपल्याला उद्यापासून बघायचंच आहे. पण मला प्रस्तावना थोडी करायची आहे, वेळ आपला जवळपास होत आलाय, त्यामुळं मी समारोपाकडे जाणार आहे आजच्या सत्राच्या. तर माऊलींना अपेक्षित असणारा ही जी भक्ती आहे ती चिरंजीव पद आहे, मी असं सांगितलं, मान्य? ओके, बरं. आता हे चिरंजीव पद आम्हाला प्राप्त, आता नाथ महाराजांनी कोणतं चिरंजीव पद या ठिकाणी, या चिरंजीव पदामध्ये कोणत्या चिरंजीव पदाच्या प्राप्तीचा मार्ग आम्हाला सांगितलाय हे जर विचाराल तर, आपण चिरंजीव पदाचा अभ्यास, आपण सगळे वारकरी मंडळी होतो आणि वारकरी मंडळी आपण या सगळ्या संत वाङ्मयाचा विचार करणारी मंडळी आहोत. तर या चिरंजीव पदाच्या शेवटी समारोप करत असताना 38व्या ओवीमध्ये माऊलींनी, नाथ महाराजांनी हे चिरंजीव पद कोणतं आहे हे सांगितलंय. बरं का, सांगितलंय कोणतं चिरंजीव पद हे आहे तर, ऐशी स्थिती नाही ज्यासी तव कृष्ण प्राप्ती कैची त्यासी, या लागी कृष्ण भक्तीसी ऐशी स्थिती असावी. नाथ महाराज सांगतात, चिरंजीव पदाच्या शेवटी सांगतात की हे सगळं या चिरंजीव, आता मी थोडंसं पुढं गेलोय कारण मला चिरंजीव पद या पदासंबंधी मी विचार करत होतो, त्यामुळे मी थोडंसं पुढे जाऊन परत चिंतनाकडे प्रवृत्त होणार आहे. पण नाथ महाराजांना अपेक्षित असणारं चिरंजीव पद सुद्धा हेच आहे, ऐशी स्थिती नाही ज्यासी तो कृष्ण प्राप्ती कैची त्यासी. आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचंय तर, आपल्याला कृष्ण प्राप्ती,
कृष्ण परमात्म्याची, भगवान परमात्म्याची, विठ्ठल परमात्म्याची प्राप्ती आम्हाला करून घ्यायची आहे, आम्हाला प्राप्ती करून घ्यायची आहे. ती प्राप्ती करून घेणं म्हणजे चिरंजीवपद नाथ महाराजांच्या दृष्टीने. आणि त्यासाठी म्हणून ऐशी स्थिती नाही जी अशी, त्यासाठी म्हणून उद्यापासून आपण किंवा पुढच्या सत्रापासून आपण जे सगळं बघणार आहोत की या चिरंजीव पदाच्या प्राप्तीसाठी काय काय आवश्यक आहे, त्याच्यामध्ये अनुताप, वैराग्य या साधनांचा भरपूर असा विचार केला आहे. पण नाथ महाराजांना कोणतं चिरंजीव पद अपेक्षित आहे असं जर विचाराल तर ज्ञानियांचा एका या न्यायाप्रमाणे आम्हाला नाथ महाराजांना कोणतं चिरंजीव पद अपेक्षित आहे, तर हे भक्तीची अवस्था प्राप्त होणं. तो कृष्ण प्राप्ती कैची त्यासी, या लागी कृष्ण भक्तीशी ऐसी, कृष्ण भक्ती प्राप्त करून घेणं. कृष्ण भक्तीसाठी काय असावं, तर ही अनुतापादी साधन असावी. म्हणजेच याचा अर्थ असा की नाथ महाराजांना कोणतं चिरंजीव पद अपेक्षित आहे, की मी सांगितलं ना, माऊलींना जे चिरंजीव पद अपेक्षित आहे की आम्हाला ज्ञानोत्तर भक्तीची प्राप्ती होणं, आम्हाला भक्तीची प्राप्ती होणं म्हणजे चिरंजीव पद आहे. असे नाथ महाराजांना सुद्धा चिरंजीव पद अपेक्षित आहे. चिरंजीव पद नाथ महाराजांना सुद्धा अपेक्षित आहे. आता हे जे चिरंजीव पद नाथ महाराजांना अपेक्षित आहे, चिरंजीव पद म्हणजे साध्य आपण म्हणूयात की आयुष्याचं साध्य जे आहे, आढळपद जे आहे, हे अपेक्षित नाथ महाराजांना जे आहे, ते अपेक्षित असणारं चिरंजीव पद जे आहे, ते चिरंजीव पद कोणत्या साधनाने प्राप्त होईल, काय असं केल्यानंतर ते चिरंजीव पद आम्हाला प्राप्त होणार आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पडतायत. आणि यासाठी म्हणून ही साधनं कोणती आहेत हे सांगण्यासाठीच चिरंजीव पद हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ नाथ महाराजांनी रचलाय, हा ग्रंथ नाथ महाराजांनी लिहिलाय. नाथ महाराजांनी सुरुवात करत असताना असं सांगितलंय की या चिरंजीव पदाच्या प्राप्तीसाठी, या परमप्रेम स्वरूप असणाऱ्या भक्तीसाठी आम्हाला कोणत्या साधनांची आवश्यकता आहे हे सांगत असताना नाथ महाराजांनी पहिल्या 2 ओळीमध्ये याबद्दल चिंतन केलंय. नाथ महाराज म्हणतात की चिरंजीव पद पावावयासी, आन उपाय नाही साधकासी, किंचित बोलो निश्चयासी, कळावयासी साधका. की चिरंजीव पद पावावयासी, चिरंजीव पद प्राप्त करण्यासाठी, ते परमप्रेम रूप असणारे ते शाश्वत असे पद प्राप्त करण्यासाठी कोणता उपाय साधकांना आहे, तर आन उपाय नाही साधकासी, किंचित बोलो निश्चयासी. दुसरा काही उपाय नाही आणि निश्चयाने मी तुम्हाला सांगणार आहे. पण दुसरा उपाय म्हणजे कोणता आहे हे जर विचाराल तर नाथ महाराज पुढच्या ओळीमध्ये तो सांगतात. काय उपाय मग हे चिरंजीव पद प्राप्त करण्यासाठी उपाय कोणता आहे, तर नाथ महाराज सांगतात, येथे पाहिजे मुख्य अनुताप, त्या अनुतापाचे कैसे रूप, नित्य मृत्यू लागला समीप, न मानी अल्पदेह सुख. नाथ महाराज सांगतात की मग या चिरंजीव पदाच्या प्राप्तीसाठी आम्हाला काय साधन करावं लागणार आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा नाथ महाराज म्हणतात की याचं मुख्य काय कारण असेल, मुख्य जर काही पाहिजे असेल तर येथे मुख्य पाहिजे अनुताप. जर काही आम्हाला जर ही स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल, आम्हाला जर या स्थितीचा अभ्यास किंवा या शाश्वत अशा स्थितीचा आम्हाला जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर कोणतं साधन आहे, तर साधन एकच आहे. कोणतं साधनाने सुरुवात करायची, तर येथे मुख्य पाहिजे अनुताप. मुख्य आम्हाला या ठिकाणी काय पाहिजे असेल तर अनुताप आमच्या अंतःकरणामध्ये असावा. हा अनुताप जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल, मुख्यत्वाने हा जर अनुताप आमच्या अंतःकरणामध्ये असेल, तर आम्हाला चिरंजीव पदाची प्राप्ती होणार आहे. पुढं या संदर्भाने आपल्याला बरंच चिंतन करायचं आहे. हा अनुताप म्हणजे काय, या अनुतापाचं स्वरूप कसं आहे, व्यवहारामध्ये या अनुताप कशा प्रकाराने मांडलेला आहे, की या प्रकारे आपल्याला अनेक पद्धतीने चिंतन करायचं आहे. पण आपला वेळ जो आहे तो वेळ या ठिकाणी संपत आलेला आहे. त्यामुळं उद्याला आपण अनुताप म्हणजे काय, येथे मुख्य पाहिजे अनुताप, या अनुतापाचे कैसे रूप, मुख्य हा अनुताप पाहिजे आणि या अनुतापाचं रूप कसं आहे हे आपण पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत हे चिरंजीव पद जे आहे ते चिरंजीव पदाचा प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये चिंतन करावं. आणि तोपर्यंत उद्यापर्यंत हे जे चिरंजीव पद आहे, अनेकांनी हे चिरंजीव पद आतापर्यंत पाहिलं नसेल, कदाचित व्यापामुळे ते बऱ्याच साधकांना बघता आलं नसेल, पण ते आपण सर्वांनी आज पाहावं. आणि त्यानंतर उद्या हा अनुताप काय आणि या अनुतापाचं लक्षण काय इत्यादी चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल.